राम राम मंडळी, मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज तिसऱ्या दिवशी आम्ही निघालोय रायगडला आणि सगळं आवरलंय. आता बूट घालायचा तेवढं राहिला आहे. बूट घातला की आपलं नीट गोल वेटू रायगड. तर मौसम इथं जरा ढगाळ वातावरण आहे कालच्यागत. मग माझ्या मते हरण्या बंदरवर पाऊस असेल आता तिकडं आभाळ आहे जाम. आणि इकडं आपल्या इकडं म्हणजे आम्ही जर रायगडला जाणार तिकडं काय ऊनच आहे. सगळं वातावरण जरा खट्ट झाले आत्ता सकाळ पारी. ड्रेस बीस कडकनाथपैकी घालून सगळं नियोजन आमचं तडसपैकी चालू आहे. आता 0 मिनटात इथनं हालायचं आणि आपला विषय कसा चालू होतो तो बघायचा. तर सगळं आवरलं आहे. चला आता कार्यकर्तं काय निम्म्या अर्धा आमच्या आवरायला लागली. ती मला म्हणली मला लेट उठवलं जरा, तरी मी यांच्या आधी आवरलं. आवरून काय याने काय केलं काय माहीत. काय केलं सर तुम्ही आवरून? काय नाही तुमच्यासाठी थांबली वाट बघ. तुमच्या अगोदर आवरलं 10 मिनिटात मी आवरलं. 10 मिनिटात 10व्या मिनिटात झालंय अजून आवरली पोर. मग चला की गाडीला का थांबलंय ती सगळं चेक करा इथलं काय राहिलंय. झाले की बाहेर पडायला लागली बघ ती. चेक करा काय राहिलं. चार्जर बिर्जर घ्या की चला की बाहेर. चला तर चला सगळं सांगितलंय. सगळं सर्व कार्यक्रम आपला झाला इथला. आता बुटबीट घालायचं आणि नियोजन आपलं ओके मध्ये करून जायचं. गाडीत बसायचं. विषय हार्ड करत वे टू रायगड. तर सध्या आम्ही पोचलोय रायगडाच्या पायथ्याशी रोपवेपाशी. रोपवेने जाणार आहे कारण मागल्या वेळेला आम्ही चालत गेलतो ना, वर फिरायला जास्त येत नाही. मग ह्या वेळेला आम्ही रोपवेने वर जाणार आणि येताना चालत पायऱ्या उतरत येणार आहे. तर चला रोपवेकडे जातो आणि रोपवे चालू आहे का आधी बघायला पाहिजे आहे. काय अजून एखादी बी ढोलक वर गेल्याला दिसलं ना तिकडं. तर बघूया चला रोपवे चालू तर आहे का बघूया. कसा विषय बघूया चला. चलो इकडं रोपवे कडं असंच वर नेत. तर सध्या रोपवेचं तिकीट काढलंय 215 रुपये फक्त जायला. येताना आम्ही चालत येणार आहे आणि इकडं असं आहे. इकडं चालत जाय तिकडं. इकडं रोपवेची ढोलकी आहे तिथे बारकी त्यात बसायचं आणि वर जायचं. तर चला आमचा एक कार्यकर्ता मागं राहिला आहे आणि आमचं किरण भाऊ काय नाही म्हणले ते याला उभा राहिले निवांतपैकी. तर मी जातो पुढं जाऊन कसतो आपलं आसन ग्रहण करतो. पुढं इथं वेटिंगसाठी आहे बरं का. बाक वगैरे सगळं आहे तिथं तुम्ही प्रतीक्षा करू शकता. इथं वेटिंग इथं माझ्या मते तिथं आकडा लावला आहे. तिथं ह्याचा आकडा लावला आहे किती पॅसेंजर गेलं काय गेलं. 181 गेलं तर आम्ही गेलो तेव्हा 181 नंबर होता तिकीटवर आमचा. अशोक सराफ मामा पण आलतो इकडं का की फोटो लावले सगळ्यांचा. भरपूर जण म्हणजे घेऊन गेले तिथं असं रोपवेनं वर गेले ते. अशोक मामा 2010 साली चालू झालं रोपवे. आज हा 2025 तर चला वेटिंगचं नाही आहे इथं. वेटिंगसाठी एवढं सोय भारी दिलं इथं की बाकडी वगैरे बसायला. वेटिंग करत तुम्ही बसत पुढे जाऊ शकता. तर आता जातो आणि आपल्या ते काय रोपवेच्या ढोलक्यात बसतो जाऊ. चला चलू. हां आम्ही 8-9 जण. तिकीट दिली तिकीट काउंटरवर परत देतात. तिकीट घेतली का मागं रिटर्न? बरं घेतली वाटतं. तर चला आलो तर बसतो. मी ह्या कडेला बसतो म्हणजे कसं होईल मला इकडल्या कडनं सुंदर देखाव वगैरे घ्यायला घेईल. पाऊस आला तर साईडनं पाऊस लागू शकतो पण एक 5 ते 6 मिनिटात वर जातो आपण. जास्त वेळ लागत नाही. 9 जण आहेत. आली गे
तर 9 जण आहे 9 जण आहे कोणी येते तर कवा येते काय म्हणतात. आता रोपवे चालू लागल्यानंतर बघूया वरनं दृश्य कसं कसं दिसतं ते. तर रोपवे आमचा चालू झालाय. वर निघालो सध्या आम्ही. लॉक आहे सगळं लॉक आहे. दीपक भिवू नकोस तू. हळूहळू शिजतात. लॉक बाहेरनं लॉक आहे त्याला. लॉक बसतोय त्याला बाहेर. हळूहळू आम्ही वर निघालेलो आहे आता सध्या. वर गडाव कसं दिसतंय बाहेरचं वातावरण. आकाश पाहिलं कसलं दिसतंय. तर सध्या रायगडावरती पोहोचलेलो आम्ही आणि वर निघालो आता. चला. तर सध्या आम्ही निघालो टकमक टोकाकडे. राजू साईड असं टकमक टोकाकडे निघालो तिकडं त्या टोकाला. तिथे येऊन आता धुकं थडकते. धुकं वगैरे येऊन धडकते तिथं आता. हे दगडावर येऊ नकोस घसारतय. तर टकमक टोक बघून आत्ता झालो आम्ही आणि आता पिठलं भाकऱ्याचा आस्वाद घ्यायचा. पिठलं भाकरीचा आणि मग खाली जायचं. पायऱ्या उतरतच जाणार आहे मी आता. आणि रोपवेनं येताना आलो वर. तर जाताना पायऱ्या चालत जायचा खाली. युवार फक्त जाणार आहे ती रोपवेनं. हो युवार फक्त जाणार आहे ती रोपवेनं. एवढा विषय. तर जेवणाचा आस्वाद घेतो. तर येताना आम्ही रोपवेनं आलतो आणि आता पट्टीचा मार्ग आमचा चालू झाला. आम्ही चालत आता खाली जाणार आहे. निघालो चालत पायऱ्या चालत खाली जायचं म्हणलं तसं जाऊया. रोपवेनं आमचे 2-3 कार्यकर्ते गेले ते खाली आणि आम्ही निघालो आता चालत खाली. आमच्यासोबत सवंगडी आहे ते आमचं 1 2 3 4 5 आम्ही 5 जणच आहे. निघालो खाली. दीपक, सन्या, राजा आणि सुरजा. राजेंद्र दौडमणी यायचं गाव तेव्हा आहे. तर आम्ही निघालो इथं. कुठला होता हत्ती तलाव. हे ती म्हणलं का नाही हत्ती तलाव म्हणले का नाही. ती पाणी आणि तिथं बघितलं. या तलावातून पाणी येते ती झोपडीवाली म्हणली का नाही. हत्ती तलाव हत्ती तलाव. हत्ती तलावातनं पाणी ती प्याला. आपण आता पाणी पिलो ते हत्ती तलावच होतं की. पिठलं भाकरी खाल्ली तिथलं. हे हत्ती तलावाचं. एव्हा इथं हत्ती तलाव. तर चला.
तर तिकडं पाऊस पडायला लागला सध्या लय जोरात आणि इकडं सगळं मोकळं आहे, सगळं क्लिअर कट. आत्ता जस्टच थोडासा पाऊस झाला इथं आणि निघालो खाली. एकदम अचानक आला, कान भात पडला पाऊस एकदम जोरात आणि लगेच जातोय पुढं. असं काय नाही बघा, लागून राहतोय असं काय नाही, लगेच पुढं जातोय. फक्त वाचतंय पुढं तिकडं जोरात पाऊस पडत्याला. इकडं मागं हे धुकं दिसतंय का नाही, धुकं सगळा पाऊस आहे तो आणि मोठा पाऊस आहे. तर सध्या सूरज भैयांनी धावलेल्या वाटेवरून आम्ही नागमोडी वळणावरून निघालोय खाली. पायऱ्या तिकडे सोडली आणि डोंगरात निघालो मधनं खाली. आणि आमच्या कोणी कार्यकर्ते यायला लागले सगळे आमच्या मागणं. तर दीपक भैया, दीप्या पडू नकोस एवढं, बाकीच काय बी कर. तू गडगाडलास तर राजाला आणि सुरजाला नेणार गडगाडत खाली. हा येणारच. दीप्या इथं येऊ नको, शिखंडी. तर दीपकला स्टंट करायची गरज होती इथं, राजाला खुश करण्यासाठी, राजवर्धनला खुश करण्यासाठी. आहे रस्ता आहे बाबा, कसं तर आहे, खडतर मार्ग आहे पण आहे. सनी आहेस का? थांब तिथं, संकट जाऊया, थांब सर्वजण संकट जाऊया. हात धरून चाला. हा तेवढं आहे, एकामेकाला धरून चाला. इकडं पाणी पडतं वाटतं धबधब्यात बारीक. पहिली लोक बी अशी चढत असते डोंगर बिंगर. होय. स्टंट मॅन मागे. दीप्या मागे ये बर का. गडगाडत गेला तर दीप्याला वाईट हाल होईल तुझं. खडतर रस्ता. दीप्या दीप्या